तुझ्यावरी प्रेम वाढो माझे तुझ्यावरी प्रेम वाढो पायामी पडतो अर्जी करीतो तुझवरी प्रेम वाढो. अंतर्यामाची शुद्धता आणि सत्यता प्रेमळ प्रभू तूच जाणतोस. तू आशीर्वादाचा उगम आणि कृपेचा स्रोत आहेस. या जगामध्ये जीवन जगत असताना क्षणोक्षणी पावलोपावली तुझी कृपा, तुझा अनुग्रह आणि तुझी सोबत तू आम्हाला देतोस. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा प्रभू आज 29 नोव्हेंबर या विशेष दिवशी प्रभू आम्ही तुझ्या पवित्र चरणाजवळ, तुझ्या पवित्र मंदिरामध्ये तुझं वचन ऐकण्यासाठी, तुझं नामस्मरण करण्यासाठी आणि बंधू भगिनी या नात्यानं पुन्हा एकदा तू आम्हाला सुंदर अशा प्रकारची सहभागिता दिलीस. याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. प्रभू आम्ही सर्वजण स्वतःला तुझ्या अधीन स्वाधीन करत आहोत. आम्हाला ऐकणारे कान दे, आम्हाला समजणारं मन दे, कारण तुझी वाणी जेव्हा आमच्या कानी येते त्यावेळेस प्रभू खरोखरच आम्ही सर्वांनी म्हणावं की बोल, तुझा दास ऐकत आहे. होय प्रभू, आजच्या ह्या उपासनेबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि प्रेरणावाणी प्रार्थना विनंती केली म्हणून तू ऐक. प्रियजन हो, आजचा हा रविवार विशेष आहे, कारण ज्या गोष्टीची सुरुवात होते त्याला 3 गोष्टी असतात. त्याची सुरुवात असते, त्याचा मध्यंतर असतो आणि त्याचा शेवट असतो. आणि मंडळीची जी सुरुवात आहे ती आम्हाला प्रेषितांच्या कृत्यांमध्ये पाहावयास मिळते. कारण प्रभू येशू ख्रिस्त या जगामध्ये आला आणि त्याने शिष्यांना निवडलं. शिष्य आणि येशू ख्रिस्त मंदिरामध्ये प्रार्थना करत होते. शलमोनाची देवळी या ठिकाणी ते एकत्र जमत होते. आज आपण पाहतो की अगदी गल्ल्यांमध्ये सुद्धा मंडळं आहेत. परंतु मंडळ आणि मंडळी यामध्ये फरक काय आहे? आपण कधी कधी म्हणतो वेलांटीचा फरक, नाही का? मंडळ आहे, परंतु मंडळी या शब्दामध्ये काय युनिकनेस आहे, एक वेगळंपण काय आहे, एक अद्वितीयत्व काय आहे, एकमेव कारण काय आहे की मंडळापासून मंडळ ही वेगळी आहे. या शास्त्रपाठांकडे जर आपण पाहिलं तर आजचे जे शास्त्रपाठ एहेजकेल याचा 37वा अध्याय, इपिस्करास पत्र याचा 4था अध्याय आणि योहानाचं शुभवर्तमानाचा 17वा अध्याय, या संपूर्ण अध्यायांकडे जर आपण बारीक लक्ष दिलं, वाचन केलं, तर आपल्या लक्षात येतं की या 3 शास्त्रपाठामध्ये मंडळीची वैशिष्ट्ये सांगितलेली. द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ कॉंग्रिगेशन, मंडळीची वैशिष्ट्य या शास्त्रपाठामध्ये सांगितलेलं आपल्याला दिसून येतात. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 42 ते 47 वचनामध्ये आपल्या सर्वांना माहीत आहे. प्रेषितांची कृत्य याचा 2रा अध्याय आणि 42 ते 47 वचनामध्ये बघा, आद्य ख्रिस्ती मंडळीचं चित्र या ठिकाणी आपण पाहतो. कशी मंडळी होती आणि कोणत्या उद्देशानं ते एकत्र येत होते, त्यांच्या एकत्र येण्याचा हेतू काय होता, तो या शास्त्रपाठामध्ये दिलेला आहे. बघा, ते म्हणजे कोण? येशू ख्रिस्ताचे शिष्य. ते प्रेषितांच्या शिक्षणात पहिली गोष्ट या ठिकाणी टीचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. होली स्पिरिट आहे, परंतु टीचिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, कारण तुमच्या बुद्धीला मार्गदर्शन देणारा हा देवाचा आत्मा आहे. आणि म्हणून प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यात व प्रार्थना करण्यात ते तत्पर असत. 3 गोष्टी: शिक्षण, सहवास आणि विधी. आता डॉक्टर साहेबांनी सांगितलं की बुधवारी 11 पासून 5 पर्यंत मी या ठिकाणी
मला भेटणं म्हणजे या ठिकाणी प्रार्थनेसाठी सहभागिता या ठिकाणी दिली जाणार आहे, त्यासाठी एक भेटणं गरजेचं आहे. या ठिकाणी काय म्हटलं आहे, शिक्षणात सहवासात फेलोशिप, एक म्हणजे टीचिंग, दुसरं म्हणजे फेलोशिप आणि तिसरं म्हणजे विधी, या 3 गोष्टीसाठी ते एकत्र येत होते. आणि मग पुढच्या वचनामध्ये म्हटलेलं आहे, तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले. किती चमत्कारिक आहे, किती विशेष वाटते आपल्याला. येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर शिष्य किंवा प्रेषित एकत्र येत होते आणि त्यांच्या एकत्र येण्याचा उद्देश होता शिक्षण, सहवास आणि विधी. परंतु या ठिकाणी असं म्हटलेलं आहे 43 वचनामध्ये, तेव्हा प्रत्येक मनुष्याला भय वाटले. काय भय वाटण्याचं कारण काय? ते भयप्रद होते, ते लोकांना भीती दाखवत होते. भय वाटण्याचं कारण काय? लोकांना त्यांचं भय वाटलं कारण हे जे भय आहे हे भय आदरयुक्त भय आहे, आदरयुक्त भय आहे. या जगामध्ये आपण जगत असताना बघा, एक संस्कृतमध्ये सुभाषित आहे, समानशीले व्यसनेषु सख्यम, बर्ड्स ऑफ द सेम फिदर फ्लाईज टुगेदर. जो दुर्जन आहे तो दुर्जनाकडे आकृष्ट होतो, जो सज्जन आहे तो सज्जनांची संगती धरतो. आणि या ठिकाणी या शिष्यांचं एकत्रित येणं हे देवामध्ये असल्या कारणानं जे लोक देवाला दोष देणारे होते, देवाचं न मानणारे होते, ते त्यांना भीत होते. कारण त्यांच्यामध्ये देवाच्या सर्व गोष्टींचा काय होता, परिणाम दिसून येत होता. त्यांचं शिक्षण, चुकीला चूक आहे म्हणण्याचं धाडस या प्रेषितांच्याकडे होतं. सहवासामध्ये एकमेकांना सांभाळून घेण्याचं औदार्य त्यांच्याकडे होतं. आणि विधीमधलं जे गांभीर्य आहे, सिरियसनेस जो आहे तो राखण्याचं सामर्थ्य या लोकांकडे होते. त्यामुळं चूक करणारे जे लोक होते, देवाला फाटा देऊन वागणारे जे लोक होते, अर्थातच त्यांना या लोकांची भीती वाटत होती असं म्हटलेलं आहे. आज आपण विचार करूया, आपण पाळत मंडळीचे सेशन या नात्यानं जेव्हा मंडळीसमोर आपलं वागणं आपण ठेवतो त्यावेळेस खरोखरच आपल्या मनामध्ये आपण प्रश्नचिन्ह निर्माण करूया. लोकांना आपल्याबद्दल भय वाटतं का? आदरयुक्त भीती वाटते का? का लोक आम्हाला त्यांच्यापैकीच एक समजून आम्हाला ट्रीटमेंट देतात, आम्हाला संबोधन करतात, किंवा इतरांप्रमाणेच आम्ही पण ह्या जगात देवाला सोडून, देवाचं शास्त्रवचन सोडून, शिक्षण सोडून, सहवास सोडून आणि विधी सोडून आम्ही जर चुकीच्या मार्गाने गेलो तर कदाचित आपण लोकांच्या दृष्टीने लोकप्रिय ठरू. लोक आमचा सहवास अपेक्षित करतील आणि ते म्हणतील बरं आहे, आमच्यासारखेच तुम्ही आहात. परंतु या ठिकाणी आज जेव्हा मंडळीचा वर्धापन दिन किंवा ज्या काळामध्ये येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनानंतर म्हणजे स्वर्गारोहणानंतर शिष्य एकत्र आले, त्या शिष्यांचं एकत्र येणं बघा, मगाशी मंडळी, कारण एकत्र येणं, विश्वासाऱ्यांचं एकत्र येणं म्हणजे मंडळी नव्हे, परंतु या मंडळीमध्ये ख्रिस्ताची जी द प्रेझेन्स ऑफ ख्राइस्ट, ख्रिस्ताचा जो सहभाग आहे तो या मंडळाला काय करतो, परिपूर्णत्व देतो आणि म्हणून ती मंडळी बनते. प्रकटीकरणाच्या पुस्तकामध्ये आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्ताला वर असं संबोधण्यात आलेलं आहे आणि मंडळीला म्हणजे मॅरेज ॲनॉलॉजीचा उपयोग केलेला आहे. ख्रिस्त कोण आहे तर वर आहे आणि वधू कोण आहे तर मंडळी ही वधू आहे. आणि म्हणून ह्या ॲनॉलॉजीच्या द्वारे मंडळी, आणि ग्रामीण भागामध्ये आपल्या पत्नीला सुद्धा काही ठिकाणी लोक म्हणतात बघा हे आमच्या मंडळी आहे. मंडळी या शब्दाचा अर्थ एकाच शरीराचा भाग. आणि म्हणून आदाम आणि हवा जेव्हा देवाच्या निर्मितीप्रमाणे एकत्र आले आणि त्यांनी पाप केलं, परंतु नंतर देवाणीचा त्यांना आशीर्वाद दिला, ते दोघे एकदेह होतील असं जे या ठिकाणी म्हटलेलं आहे. आणि तो विचार या ठिकाणी अतिशय महत्त्वाचा आहे. एकत्र येण्याला मंडळी म्हणत, लोकांच्या एकत्र येण्याला मंडळी म्हणत नाहीत, परंतु प्रभू येशू ख्रिस्ताचं सानिध्य, प्रेझेन्स ऑफ ख्राइस्ट मेक्स द फुलनेस टू द कॉंग्रेगेशन. या मंडळीला पूर्णत्व ज्यामुळे लाभतं तो घटक किंवा ती बाब म्हणजे स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताचं आपल्यामध्ये असणं. प्रेझेन्स ऑफ ख्राइस्ट अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आपण जो प्रेषितांचा मतांगीकार, आपला विश्वास अंगीकार आपण नेहमी जाहीर करतो, आपण नेहमी अगदी रिएफर्म त्याला म्हणतात, आपण पुन्हा पुन्हा तो घोषित करतो. आणि त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, पवित्र सार्वत्रिक मंडळी.
पवित्र सार्वत्रिक मंडळी, होली कॅथोलिक चर्च. कॅथोलिक या शब्दाचा अर्थ मला पण कळत नव्हता. मला वाटलं कॅथोलिक म्हणजे प्रोटेस्टंट कॅथोलिक. कॅथोलिक याचा अर्थ युनिव्हर्सल. होली कॅथोलिक चर्च म्हणजे आज जगामध्ये आपण जे सुरुवातीला गाणं गायलं, पाया हा मंडळीचा, सर्व राष्ट्रातून वेची तरी ती एक आहे. गोरा असो, काळा असो, आफ्रिकेमधला असो, अमेरिकन असो, इंडियामधला असो, चायनामधला असो, जो प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवतो त्यांच्या एकत्रित येण्यामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं अस्तित्व त्या मंडळीला परिपूर्णत्व देतं. आणि म्हणून या ठिकाणी कम्युनियन ऑफ सेंट्सचा दुसरा शब्द आहे. आपण जो विश्वास जाहीर करतो त्यामध्ये असं म्हटलेलं आहे, पवित्रांची सहभागिता आणि संतांची सहभागिता, पवित्र सार्वत्रिक मंडळी आणि संतांची सहभागिता. कम्युनियन ऑफ सेंट्स गेल्या मला वाटतं 1 नोव्हेंबरला ऑल सेंट्स डे होता आणि त्यावेळेला आपण बघितलं की आपण सगळे कोण आहोत? संत आहोत, आपण सेंट्स आहोत. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला आणि मला देवानं त्याच्या शरीरामध्ये ठेवलेलं आहे. आणि म्हणून आज आपण ज्या शास्त्रपाठांकडे बघणार आहोत त्या शास्त्रपाठांकडे आपण थोडा वेळ बघूया. एहेजकेल याचा 37वा अध्याय आणि 15 ते 22 ही वचनं आपण ऐकलेली आहेत. आणि या वचनामध्ये 2 राष्ट्र बघा, पूर्वी ती संयुक्त होती. शौल हा राजा होता इस्रायलाचा, परंतु नंतर ही राष्ट्र विभागली आणि त्याचे 2 भाग झाले, यहुदा राष्ट्र आणि इस्रायल राष्ट्र. यहुदा राष्ट्राचा राजा कोण होता? रहाबाम होता. आणि इस्रायल राष्ट्राचा राजा कोण होता? यराबाम होता. 2 राजे, 2 राष्ट्र. आणि मग त्यांचं ऐक्य परमेश्वरानं या ठिकाणी घडवून आणलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी एक ज्याला आपण सिम्बॉलिक ॲक्शन आहे, 2 ढलपे आहेत आणि ते 2 ढलपे त्या संदेशाच्या हातामध्ये एकजीव होतात. हा शास्त्रपाठ या ठिकाणी. परंतु त्याच्या सुरुवातीच्या भागामध्ये एहेजकेलाचा ग्रंथ याचा 37वा अध्याय आणि 1 ते 14 या वचनाकडे जर आपण बघितलं तर त्या ठिकाणी आपल्याला एदेन बागेमध्ये देवानं मनुष्याला कसं निर्माण केलं तो वृत्तांत किंवा त्यासंबंधीचे साम्य असलेला शास्त्रपाठ या ठिकाणी आपण पाहतो. मातीचा मनुष्य निर्माण केला आणि मातीच्या केलेल्या मनुष्यामध्ये त्यानं स्वतःचा श्वास फुंकला आणि तो मनुष्य जीवधारी झाला. परंतु या ठिकाणी संदेश त्याला देवानं एक शुष्क अस्थिचं खोरं दाखवलेलं आहे. आणि त्या खोऱ्यामध्ये शुष्क याचा अर्थ निर्जीव, ज्याला आपण म्हणतो निष्प्राण, बेजान, त्याचा जीव नाही, असं अस्थि. जसं आपण कोरोना म्हणतो त्याला जीव नाही, परंतु तो श्वसन यंत्रणेतून आत गेला की तो काय होतो? जिवंत होतो. तसं या ठिकाणी ज्या अस्थि आहेत ह्या कशा आहेत? शुष्क आहेत, बेजान आहेत, त्याच्यामध्ये जान नाही, त्या निष्प्राण आहेत. आणि जसं मातीच्या आकृतीमध्ये, मातीच्या पुतळ्यामध्ये देवानं श्वास फुंकला, तो जीवधारी झाला. आणि मग या ठिकाणी संदेशाला देवाचं वचन वाणीने असं सांगते की ह्या जिवंत होतील काय? या अस्थि, ही हाडं सजीव होतील काय? आणि मग प्रियजन हो, चमत्कार घडलेला आहे. तो म्हणतो की तू संदेश दे. बघा या ठिकाणी मी 7वं वचन आपल्यासाठी वाचतो. आणि मग संदेश त्याला देववाणी झाली आणि ती देववाणी काय म्हणते? मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. देवानं शब्दानं सृष्टी निर्माण केली आणि ज्या अस्थि शुष्क होत्या, ज्या अस्थि बेजान होत्या, ज्या निष्प्राण होत्या, त्या अस्थि त्या संदेशाचा आवाज ऐकल्यानंतर काय झालं बघा. मला आज्ञा झाली त्याप्रमाणे मी संदेश दिला. मी संदेश देत असता आवाज झाला आणि पहा भूकंप होऊन अस्थिना अस्थि लागून झडल्या. शब्दप्रयोग अतिशय महत्त्वाचा आहे. कुठला? झडल्या. परंतु त्यांच्या झडण्यामध्ये, त्यांच्या जोडलं जाण्यामध्ये सुसंगती होती. वेगळ्या प्रकारची हाडं अस्थि पडल्या होत्या, परंतु अस्थिला अस्थि जडल्या जात असताना त्यांच्यामध्ये एक प्रकारचा सुसंयोग निर्माण झाला. असं नाही की पायाचं हाड हाताला जोडलं गेलं, हाताचं हाड दुसरीकडे कुठेतरी जोडलं गेलं, परंतु या शुष्क अस्थि जेव्हा देवाचा संदेश चालू असताना जोडल्या गेल्या त्याच्यामध्ये एक प्रकारची सुसंगती होती, युनिफॉर्मिटी होती. आणि ही युनिफॉर्मिटी बघा एदेन बागेमध्ये देवानं आपल्या हाताच्याद्वारे निर्माण केलेली जी युनिफॉर्मिटी, आता ही संदेश वचन देवाने का दिलेली आहे? कशाकरता या हाडाच्या शुष्क हाडांना त्याने इथं का पुढचं वचन वाचतो. मग मी पाहिले तो त्यावर स्नायू आले, मांस चढले, त्वचेने त्यास आच्छादिले, पण त्यात श्वास अगदी नव्हता. जसं माती तसंच ही हाडं होती.
हाडं जोडली गेली, त्याच्यामध्ये श्वास नव्हता. मातीतनं मनुष्य निर्माण केला, त्याच्यामध्ये जीव नव्हता. आणि मग देवानं श्वास फुंकला आणि इथं सुद्धा तो म्हटलंय, तेव्हा तो मला म्हणाला, वाऱ्याला संदेश दे. मानवपुत्रा, वाऱ्याला संदेश देऊन सांग की प्रभू परमेश्वर म्हणतो, हे वाऱ्या, तू चहू दिशांनी ये व या वधिलेल्यांवर फुंकर घाल, म्हणजे ते सजीव होतील. आणि देवाच्या आत्म्याच्या द्वारे आत्म्याची फुंकर त्यावर बसल्यानंतर ते जिवंत झाले. ही वचनं काय आहेत? यहेजकेल संदेशाच्या द्वारे त्याला झालेला दृष्टांत काय आहे? तर तो दृष्टांत 11व्या वचनामध्ये या ठिकाणी स्पष्ट केलेला आहे. तो काय म्हणतो बघा, तेव्हा तो मला म्हणाला, मानवपुत्रा, ह्या अस्थी म्हणजे काय आहेत? तर देवाचे निवडलेले लोक आहेत. हे इस्रायल लोक आहेत, ज्या लोकांना मी निवडलेलं आहे. हे माझं घराणं आहे. पहा आता त्यांची अवस्था काय झालेली होती. पहा, ते म्हणतात, आमच्या अस्थी शुष्क झाल्या आहेत. या जगामध्ये जीवन जगत असताना सुद्धा आम्ही मेल्यासारखे झालो आहोत. पुढं काय म्हटलेलं आहे बघा, आमच्या अस्थी शुष्क झाल्यात, आमची आशा नष्ट झालेली आहे. जेव्हा देवाचे लोक निराशमय परिस्थितीतून जातात, तेव्हा त्यांची अवस्था या शुष्क अस्थीसारखी होते. आणि म्हणून परमेश्वर अशा बेजान अवस्थेमध्ये किंवा निष्प्राण अवस्थेमध्ये स्वतः त्यांना आपल्या श्वासाच्या द्वारे जीव देणारा आणि त्यांच्यामध्ये नवीन चैतन्य निर्माण करणारा देव आहे, याची खात्री, याची शाश्वती परमेश्वर या वचनातून देत आहे. बघा, आमची आशा नष्ट झाली आहे, आमचा साप उच्छेद झाला आहे. आणि म्हणून परमेश्वराने यहेजकेल संदेशाच्या द्वारे हा दृष्टांत सांगितलेला आहे. प्रियानो, हे चित्र तुमचं माझं आहे. कधी कधी आमच्या जीवनामध्ये या ठिकाणी हाडांपासून देवानं पुन्हा सैन्य निर्माण केलं असं नव्हे, परंतु विश्वासामध्ये आपण जगत असताना जेव्हा जेव्हा आपण निष्प्राण अवस्थेमध्ये जगतो, त्यावेळेस आत्म्याच्या द्वारे देवापासून मिळणारं स्पर्श आणि सामर्थ्य आम्हाला पुनर्जीवित करतं, आम्हाला शक्ती आणि बळ देतं. आणि म्हणून या ठिकाणी आपण विचार करणं गरजेचं आहे. आणि मग आपण मगाशी बघितल्याप्रमाणे या 15 ते 22 वचनामध्ये सांगितल्याप्रमाणे बघा, दोन राजे आणि 2 राष्ट्र एकत्र आलेली आहेत. आणि ती काय आहेत? तर ते ढलपे एकास एक जोडून त्यांचा एक ढलपा कर, तुझ्या हाती ते एक जीव होतील. एकजीव हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. आणि एकजीव हा शब्द तुम्हाला आणि मला काय करतो? असणारे सर्व मतभेद बाजूला ठेवून एक जीव, एक वाक्यता दर्शवण्यासाठी या ठिकाणी यहेजकेल संदेशाला देवाने हा दृष्टांत दिलेला आहे. ते त्याच्यामध्ये काय होतील? एक जीव होतील. आणि मग इफिसकरास पत्राचा 4था अध्याय मी आपल्यासाठी वचनं वाचतो. इफिसकरास पत्राचा 4था अध्याय आणि 1 ते 6 वचनं आपण वाचलेली आहेत. मला वाटतं तिथे मध्ये कोण बसलं आहे? मध्ये बसू नका. क्रॉस जे केले तिथे बसू नका, साईडला बसा. इफिसकरास पत्राचा 4था अध्याय 1 ते 6 वचनामध्ये आपण काय पाहतो बघा. ख्रिस्त हा मस्तक आहे. एकजीव म्हणजे काय? विथ वन अकॉर्ड, एकजीव या शब्दाचा अर्थ काय? तर एकजीव या शब्दाचा अर्थ संत पाऊल इफिस येथील मंडळीला लिहिलेल्या 4थ्या पत्रातून 4थ्या अध्यायातून 1 ते 4 वचनामध्ये किंवा 1 ते 6 वचनामध्ये हे स्पष्ट करतो. तो काय म्हणतो बघा, जर ख्रिस्त मस्तक आहे आणि आपण त्या मस्तकाशी जोडलेलं शरीर आहोत, तर आमच्यामध्ये काय असायला पाहिजे? एकजीवपणा किंवा एक वाक्यता असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग संत पाऊल या ठिकाणी म्हणतो बघा, जो मी प्रभूमध्ये बंदिवान तो मी तुम्हाला विनवून सांगतो. बघा, या ठिकाणी संत पाऊल अत्यंत मनपूर्वक आम्हाला अपील करत आहे, विनंती करत आहे. ही विनंती काय आहे? तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे चाला. तो म्हणतो तुम्हाला पाचारण झालेलं आहे, तुम्ही बोलावलेलं आहात, तुम्हाला आमंत्रण दिलेलं आहे. आणि जर तुम्ही आमंत्रणाचा स्वीकार करता तर त्या आमंत्रणाच्या लायकी जी आहे त्याप्रमाणे तुम्ही वागण्याचा प्रयत्न करा. कशासाठी पाचारण आहे? तर तुम्हाला एक शरीर जगण्यासाठी पाचारण आहे. आणि एक शरीर जगण्यासाठी जर आमचं पाचारण असेल तर ते पाचारण लक्षात ठेवा आणि त्या पाचारणात शोभेल असं चाला. एखादा श्रीमंत बाप आहे, खूप संपत्ती आहे, दौलत आहे, पैसा आहे, अडका आहे, परंतु त्याचा मुलगा जर भिकाऱ्यासारखा
रस्त्यावर फिरत असेल, लोकांकडे भीक मागत असेल, तर त्या मुलापेक्षा त्याच्या बापाला या गोष्टीचा खूप खेद होतो, नाही का, दुःख वाटतं. जर आमचं पाचारण आम्ही विसरून, जर पाचारणाची जी काही अपेक्षा आहे ती जर अपेक्षा आमच्या जीवनातून पूर्ण होत नसेल आणि आमच्यामध्ये काय असेल, पाचारणाशी विसंगत अशा प्रकारची वर्तणूक असेल, तर कदाचित ज्या देवानं तुम्हाला आणि मला देवाचं शरीर बनण्याकरता किती मोठा प्रिव्हिलेज आहे, किती मोठा अधिकार आहे. या जगामध्ये अनेक लोक राहतात, परंतु देवाचं शरीर म्हणून देवानं तुम्हाला आणि मला निवडलेलं आहे, टू बी द पार्ट्स ऑफ हिज बॉडी. त्याच्या जिवंत शरीराचा घटक म्हणून देवानं तुम्हाला मला निवडलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी संत पाऊल विनंती करतो, तो म्हणतो तुमच्या पाचारणात शोभेल असे तुम्ही चाला. आणि मग 3 गोष्टींचा उल्लेख या ठिकाणी करतो. जर पाचारणास साजेल असं तुमचं वागणूक असेल, चालचलणूक असेल, तर तुमच्या जीवनामध्ये काय असायला पाहिजे, नम्रता असायला पाहिजे. तो नीतिसूत्राचा 18वा अध्याय 1ल्या वर्षामध्ये काय म्हटलेलं आहे, जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवू इच्छितो. जो फटकून राहतो, ऐक्यामध्ये जो जगतो, तो देवाच्या इच्छेचं पालन करतो. आणि ज्याला स्वतःची इच्छा पूर्ण करायची आहे, तो देवाच्या शरीराशी फारकत घेतो आणि आपल्या मनाप्रमाणे जीवन जगतो. आणि म्हणून नीतिसूत्र बघा 18वा अध्याय 1लं वचन सांगितलं आहे, जो फटकून राहतो तो आपली इच्छा पुरवतो आणि जो प्रभूमध्ये राहतो तो देवाची इच्छा पूर्ण करतो. आणि म्हणून तो म्हणतो की मंडळी हे देवाचं शरीर आहे, ख्रिस्ताचं शरीर आहे. आणि त्या पाचारणाला शोभून चालण्याचं जर तुम्ही ठरवलं तर तुमच्यामध्ये नम्रता असायला पाहिजे, सौम्यता असायला पाहिजे, सौम्य. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट सहनशीलता. बऱ्याच वेळेला काही गोष्टींमुळं मतभेद होतात आणि जसं एखादी मुलं नाही का डाव मांडतात आणि म्हणतात आम्ही ढीस, तशा पद्धतीनं अनेक वेळेला मंडळीच्या जीवनामध्ये किंवा सामाजिक जीवनामध्ये सुद्धा गोष्टी घडतात. आपल्याला काही महत्त्व दिलं नाही, आम्हाला काही भाग दिला नाही, आम्ही ढीस. या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, पूर्ण नम्रता, सौम्यता आणि सहनशीलता दाखवून एकमेकांना प्रीतीने वागवून घ्या. बघा, मंडळीचा जन्म प्रभू येशू ख्रिस्ताच्या स्वर्गारोहणानंतर मंदिरामध्ये ते एकत्र जमत असत, देव प्रेषितांच्या शिक्षणात, सहवासात, भाकर मोडण्यात ते तत्पर असत आणि दिवसेंदिवस लोकांची भर त्याच्यामध्ये पडत होती. आज आपण विचार करूया, आपली मंडळी किती वर्षाची आहे, किती नवीन लोक आपल्या मंडळीचे सभासद झालेले आहेत, किती लोकांपर्यंत आम्ही सुवार्ता सांगितलेली आहे. कदाचित तुम्ही 3 बोटं आपल्याकडे करून मला म्हणाले पालकांचं काम आहे, परंतु या देवाच्या शरीरामध्ये आम्ही जोडलं जाण्याच्या द्वारे देवानं प्रत्येकाला दिलेली ही जबाबदारी आहे, प्रत्येकाला दिलेली जबाबदारी आहे. आणि म्हणून हे जे ऐक्य आहे, ही जी युनिफॉर्मिटी आहे, ही जी युनिटी आहे, हे जे युनियन आहे, ते राखण्यासाठी आपण झटणं अत्यंत गरजेचं आहे. इट इज नॉट ओनली टू गेट द वर्क डन बाय द पास्टर. आम्ही तुम्हाला पगार देतो, तुम्ही करा की हे सगळं काम. एका मंडळीमध्ये एकाला प्रार्थना करायला सांगितल्यानंतर वडील म्हणाले, अहो साहेब तुमचं काम आहे प्रार्थना. सांगण्याचं तात्पर्य काय आहे की हे जे ऐक्य आहे हे देवाच्या शरीराचं, मंडळ हे काय आहे तर ख्रिस्ताचं सादरीकरण आहे. आज जिवंत देवाला, प्रभू येशू ख्रिस्ताला या मंडळीच्या द्वारे आम्ही काय करतो, प्रगट करतो. ख्राइस्ट इज रिव्हील्ड थ्रू द कॉंग्रिगेशन. आणि म्हणून तो म्हणतो बघा, आत्म्याच्या द्वारे घडून आलेले ऐक्य शांतीच्या बंधनाने राखावयास झटत जा. झटणं हा शब्दप्रयोग महत्त्वाचा आहे. इट विल नॉट हॅपन ॲटोमॅटिकली. तुम्ही एकदा चर्चमध्ये आला, बाप्तिस्मा झाला, मेंबर झाला आणि रविवारच्या भक्तीला आलं, प्रभोजनामध्ये झालं, ॲटोमॅटिक घडत नाही ते. त्याच्यासाठी झटणं पाहिजे. झटण्याची प्रक्रिया जर आमच्या जीवनामध्ये ख्रिस्ती मंडळीचा सभासद या नात्यानं किंबहुना ख्रिस्ती मंडळीचा घटक या नात्यानं जर नसेल तर तुमचं माझं पाचारण आम्ही विसरलेलो आहोत आणि आमच्या पाचारणात शोभेल असं आम्ही चालत नाही, हा त्याचा स्पष्ट अर्थ होतो. आणि म्हणून मंडळीचा वर्धापन दिन साजरा करत असताना ज्या उद्देशानं देवानं या जगामध्ये ही मंडळी स्थापन केलेली आहे. आणि पुढच्या भागामध्ये बघा, पवित्र आत्म्यानं बाप्तिस्माचा अर्थ सांगितलेला आहे. पवित्र आत्म्यानं बाप्तिस्मा म्हणजे काय? काही मंडळामध्ये पॅरा चर्चेसमध्ये असं म्हणतात की तुमच्या डोक्यावर हात ठेवल्यानंतर देवाचा आत्मा येतो, तुम्ही अन्य भाषेमध्ये बोलू लागता आणि मग अनेक प्रकारच्या गोष्टी घडतात. तुम्हाला असं वाटतं की तुम्ही जमिनीवर नाही, हवेत कुठेतरी उडालेले, अशी भावना, फिलिंग निर्माण होतं. परंतु प्रियानो,
पवित्र आत्म्याने बाप्तिस्मा याचा अर्थ तुम्हाला आणि मला विश्वासणाऱ्याला गॉड ब्रिंग्स अस इन टू द बॉडी ऑफ क्राइस्ट. ही प्लेसेस अ पर्सन वन हू इज बॅप्टाइज्ड इन हिज नेम ॲज अ बॉडी ऑफ क्राइस्ट. प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर निर्माण करतो आणि बाप्तिस्मा पावलेली मंडळीची व्यक्ती सभासद ख्रिस्ताच्या शरीराशी जोडली जाते. हा पवित्र आत्म्याच्या बाप्तिस्माचा खरा अर्थ आहे. आय एम नो लॉंगर ऑफ माय ओन. मी इथून पुढे माझं नाही, पण मी ख्रिस्ताचं आहे. माझी इच्छा नाही, पण ख्रिस्ताची इच्छा आहे. आणि हे जे ऐक्य आहे, ही या ऐक्यासाठी झटण्याची जबाबदारी, ऐक्यासाठी झटणं हे माझं कर्तव्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी तो म्हणतो, बघा, तुम्हा झाल्या पाचारणापासून निर्माण होणारी आशा जशी एक आहे, तसे शरीर ही एकच आहे. वी आर नॉट डिवायडेड इन डिफरंट बॉडीज बट इन वन बॉडी अँड दॅट इज द बॉडी ऑफ क्राइस्ट. आणि ते प्रभू येशू ख्रिस्ताचं शरीर आहे. एक आत्मा आहे, आम्हाला एक आत्मा आहे, एक शरीर, एक आत्मा. हे मंडळीचं चित्र आहे. आणि कुठल्या मंडळीचं चित्र आहे? आपण आपला मतांगीकार जाहीर करत असताना म्हटलं मी, कॅथॉलिक चर्च सार्वत्रिक मंडळीचं चित्र आहे. जगाच्या पाठीवर कुठेही आम्ही गेलो तर आम्ही ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा पावलेले आणि त्याच्या शरीराचे घटक असे आहोत. भले उपासने पद्धतीमध्ये फरक असेल, परंतु विश्वास हा एकच आहे की वी बिलॉंग टू द बॉडी ऑफ क्राइस्ट अँड आय एम द पार्ट ऑफ द बॉडी ऑफ क्राइस्ट. ख्रिस्ताच्या शरीराचा मी अविभाज्य घटक आहे. आणि म्हणतो प्रभू एकच, विश्वास एकच, बाप्तिस्मा एकच. सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांच्या ठायी असलेला देव जो सर्वांचा पिता तोही एकच आहे. आणि मग हे करत असताना प्रभू येशू ख्रिस्त योहान कृष्णवर्तमान याचा 17व्या अध्यायामध्ये प्रभू 3 महत्त्वाच्या गोष्टी सांगतो. आणि त्या 3 गोष्टी काय आहेत? योहान कृष्णवर्तमानाचा 17वा अध्याय, याला आम्ही थिओलॉजिकल भाषेमध्ये प्रिस्टली प्रेयर ऑफ जीसस क्राइस्ट म्हणतो. येशू ख्रिस्ताची याजकीय प्रार्थना आहे. आणि मला अगदी प्रामाणिकपणे सांगू द्या की अनेक थिओलॉजियन्स असं म्हणतात, अनेक ईश्वर विज्ञान वैज्ञानिक असं म्हणतात, येशू ख्रिस्तानं केलेली प्रार्थना अजूनही देवाने ऐकलेली नाही आहे. कारण या प्रार्थनेमध्ये येशू ख्रिस्त विश्वासणाऱ्यांच्या ऐक्यासंबंधी प्रार्थना करत आहे. मग आज आपण जर आपल्या मंडळीकडे बघितलं, आज जगामध्ये अस्तित्वात असलेल्या मंडळांकडे जर आपण बघितलं आणि जर आपण अगदी देवाच्या वचनाप्रमाणे जेव्हा आपण त्याचा अर्थ शोधण्याचा, लावण्याचा, संदेश देण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळेस एक वेगळं प्रॅक्टिकल सत्य आम्हाला दिसून येतं, व्यवहारातलं सत्य आम्हाला दिसून येतं की मंडळीमध्ये अनेक प्रकारचे डिस्प्यूट्स आहेत, अनेक प्रकारचे कलह आहेत, अनेक प्रकारची भांडणं आहेत, अनेक प्रकारच्या समस्या आहेत. आणि जो एकच आत्मा, एक शरीर, हे चित्र कुठेतरी धूसर झालेलं आहे किंवा कुठे दिसायला मिळत नाही असं आपल्याला वाटतं. आणि म्हणून येशू ख्रिस्त या जगामध्ये असताना त्याचं स्वर्गारोहण होण्याच्या अगोदर, त्याचं वधस्तंभावर मृत्यू होण्याच्या अगोदर त्यांनी स्वर्गीय पित्याकडे या ऐक्यासाठी केलेली प्रार्थना योहान कृष्णवर्तमानाच्या 17व्या अध्यायामध्ये दिली. बघा, मी फक्त थोडक्यामध्ये सांगतो. या 17व्या अध्यायामध्ये 1 ते 5 वचनामध्ये एकूण 24 वचनं आहेत, 26 वचनं आहेत. आणि या 26 वचनामध्ये 1 ते 5 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त पहिल्यांदा स्वतःसाठी देवाकडे प्रार्थना करतो. प्रभू येशू ख्रिस्त हा स्वतःसाठी देवाकडे प्रार्थना करतो. आणि ती प्रार्थना काय आहे? आणि ती प्रार्थना हीच आहे की जे गौरव तुम्हाला दिलेले आहेस त्याबद्दल मी तुझे आभार मानतो. बघा, या जगामध्ये ज्या पित्याने त्याला पाठवलं आणि ज्या पित्याच्या आज्ञा शिरसावंत मानून तो या जगामध्ये आला आणि प्रभू येशू ख्रिस्त या प्रार्थनेच्याद्वारे देवाचे आभार मानतो. बघा, तो या ठिकाणी काय म्हणतो? पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. लोकांनी ओळखावं की तू मला पाठवलेलं आहेस, मी तुझ्यापासून आलेलो आहे, तारणारा मी आहे, हे देव जगाने ओळखावं म्हणून तू माझी प्रार्थना ऐक. पहिल्या 1 ते 5 वचनामध्ये येशू ख्रिस्त स्वतः पित्याकडे प्रार्थना करतो. आणि 6 ते 19 या वचनामध्ये बघा, एक दुसरा विषय प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थनेमध्ये मांडतो. आणि तो दुसरा विषय काय आहे? तो विषय आहे शिष्य. आणि तो म्हणतो की या जगामध्ये कार्य करत असताना, तुझं कार्य करत असताना जे लोक तू मला दिलेस, म्हणजेच ज्याने माझा विश्वास ठेवला, माझं अनुकरण केलं,
कारण तो म्हणाला, फॉलो मी अँड आय विल मेक यू द फिशर्स ऑफ मेन. तुम्ही माझ्या मागून या, म्हणजे मी तुम्हाला माणसे धरणारे असे करेन. आणि माणसं धरणारे जे शिष्य झाले त्यांच्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे. आणि त्यांच्यासाठी काय प्रार्थना करत आहे? मी फक्त एकच वचन वाचतो बघा, 11 वचन. यापुढे मी जगात नाही पण ते जगात आहेत, म्हणजे हे शिष्याला तो म्हणतो, आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र बापा, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख. गॉड्स कीपिंग पॉवर फॉर देम. जसं तू माझ्याबरोबर आहेस, माझ्याद्वारे तुझं गौरव होतं, तसं माझ्या पश्चात मी वर स्वर्गाकडे येणार आहे. माझं सानिध्य, माझं अस्तित्व पवित्र आत्म्याच्या त्यांच्याबरोबर असणार आहे, परंतु त्यांना तू राख. आणि 18 वचनामध्ये, जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना. ही प्रोसेस आहे बघा. देवाने प्रभू येशू ख्रिस्ताला जगात पाठवलं आणि प्रभू येशू ख्रिस्त जगातून जाताना तो म्हणतो की मी या शिष्यांना जगामध्ये पाठवलेलं आहे. तसे मीही त्यांना जगात पाठवलेले आहे. आणि 20 ते 26 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त कोणासाठी प्रार्थना करत आहे? पहिल्या 5 वचनामध्ये तो स्वतःसाठी प्रार्थना करत आहे. नंतरच्या 6 ते 19 वचनामध्ये तो शिष्यांसाठी प्रार्थना करत आहे, प्रेषितांसाठी प्रार्थना करत आहे. आणि 20 ते 26 या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त जे प्रेषित होते, जे शिष्य होते, ज्यांनी देवाचं शुभवर्तमान, प्रभू येशू ख्रिस्ताचं शुभवर्तमान लोकांना सांगितलं आणि ज्याने विश्वास ठेवला, त्या सर्व विश्वासणाऱ्यांसाठी प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करत आहे, ज्याला आपण डिस्टंट बिलिव्हर्स असं म्हणतो. ज्याने विश्वास ठेवला शिष्यांच्या आणि प्रेषितांच्या शुभवर्तमानावर, आणि त्यांच्यासाठी या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्त प्रार्थना करतो. या ठिकाणी 20 वचनामध्ये तो म्हणतो, मी केवळ त्यांच्यासाठी नाही तर त्यांच्या वचनावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठी मी विनंती करतो. बघा, सुरुवातीला तो स्वतःसाठी प्रार्थना करतो, नंतर निवडलेल्या लोकांसाठी तो प्रार्थना करतो, आणि त्याच्यानंतर सर्व विश्वासणाऱ्यांसाठी तो प्रार्थना करतो. आणि त्या प्रार्थनेमध्ये तो काय म्हणतो बघा, 21 वचन, तो म्हणतो की त्या सर्वांनी एक व्हावे. त्या सर्वांनी एक व्हावे, दॅट दे शुड बी वन. त्या सर्वांनी एक व्हावे. हे माझ्या बापा, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये, तसे त्यानेही तुझ्या माझ्यामध्ये एक व्हावे. आणि स्वतःचं उदाहरण तो म्हणतो की मी तुझ्यामध्ये आहे, तू माझ्यामध्ये आहे, तसं या विश्वास ठेवणाऱ्याने तुझ्या आणि माझ्यामध्ये एक असावं, ही विनंती तो या 20 ते 26 या वचनामधून करत आहे. प्रियजन हो, जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस फक्त ऐक्य नाही, तर ह्या ऐक्याबरोबरच जर आमचं जीवन साक्ष्यविरहित असेल, साक्षी संबंधी आपण पुष्कळ ऐकलेलं आहे. इट इज नॉट मिअरली अ युनिटी दॅट ऑफ द स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन, बट द युनिटी ऑफ लव. देवावर असणारी प्रीती आणि त्या प्रीतीतून निर्माण झालेलं आज्ञापालन यांच्यावरही ऐक्य आधारलेलं आहे. या ऐक्याचा पाया काय आहे? या ऐक्याचा पाया म्हणजे स्ट्रक्चरल ऑर्गनायझेशन नाही, एखादा ज्याला आपण काय म्हणतो युनियन किंवा युनिटी नाही, परंतु या ऐक्याचा पाया स्वतः प्रभू येशू ख्रिस्त आहे. बघा, तो पाया आहे आणि तो कळस आहे. आपण गीतामध्ये म्हटलं, पाया हा मंडळीचा प्रभू येशू ख्रिस्त राणा. आणि तो कोण आहे? कळससुद्धा आहे. मगाशी मी सांगितलं, या मंडळाला एकत्र आणणारा घटक म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त, याला पूर्णत्व आणतो. जो पाया आहे आणि ॲट अ टाईम तो कळस आहे. आणि त्या कळसामध्ये आपला सहभाग आपण शोधत असताना, माझी कामगिरी शोधत असताना आम्हाला साक्षीचं जीवन जगायचं आहे. आणि साक्षीचं जीवन काय आहे? तुम्ही घरी गेल्यानंतर वाचा. योहानाचं पहिले पत्र, पहिला अध्याय आणि 1 ते 4 वचनामध्ये, 1 ते 4 वचनामध्ये जेव्हा आपण पाहतो त्यावेळेस साक्षीचं महत्त्व, साक्ष आपल्या जीवनामध्ये जे आहे तिचं महत्त्व आम्हाला कळतं. या ठिकाणी असं म्हटलेलं आहे, जे प्रारंभापासून होते, जे आम्ही ऐकले आहे, जे आम्ही आपल्या डोळ्यांनी पाहिले आहे, जे आम्ही न्याहाळले व आपल्या हाताने चाचपले, त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. आम्ही ख्रिस्ताला कसं स्वीकार केलेलं आहे? तर जसं थोमानं येशू ख्रिस्ताला स्वीकारलं, तो म्हटला, मी त्याच्या ठिकाणी भाला भोसकण्यात आला होता, त्यामध्ये माझा हात आणि माझं बोट घातल्याशिवाय मी विश्वास धरणारच नाही. आणि खरंच पुनरुत्थित प्रभू येशू ख्रिस्तानं पुन्हा एकदा त्याला दर्शन दिलं. त्याला सांगितलं, थोमा इकडे या कुशीमध्ये हात घाल. आणि मग तो म्हणाला, माझा प्रभू, माझा देव. ही साक्ष आहे. आणि मग या ठिकाणी तो म्हणतो, न्याहाळलं, त्याला डोळ्यांनी पाहिलं, आम्ही त्याला न्याहाळलं, त्या जिवंत चाचपले. किती शब्दप्रयोग आहे. आणि मनाची खात्री झालेली आहे. आणि त्या खात्रीतून तो म्हणतो,
आता त्या जीवनाच्या शब्दाविषयी आम्ही सांगतो. ते जीवन प्रगट झाले, ते आम्ही पाहिले व आम्ही साक्ष देतो. ते सार्वकालिक जीवन पित्याचं होते, ते आम्हास प्रगट झाले, ते तुम्हास कळवतो. जे आम्ही पाहिले आहे, ऐकले आहे, ते तुम्हास यासाठी कळवतो की तुम्ही आमच्याशी सहभागी व्हा. ख्रिस्तीपण हे साक्षीचं जीवन आहे. फक्त एकटं माझ्यापुरतं ख्रिस्ती जीवन जगण्याचं नाही आहे, परंतु मी ख्रिस्तामध्ये किती लोकांना बरोबर घेऊन जगतो. आज माझ्यामुळे किती लोक ख्रिस्तामध्ये आहेत. जसं श्रीमंती काउंट केली जाते तसं आपलं आध्यात्मिक जीवन काउंट करण्यासाठी किती विश्वासणारे माझ्या सहवासामध्ये आहेत, हे आमचं रिचनेस आहे, ही आमची सधनता आहे आध्यात्मिक जीवनामध्ये. आणि म्हणून तो म्हणतो आमच्याशी सहभागी त्यांनी व्हावे, तुम्ही आमच्याशी सहभागी व्हा. ही साक्षीचं जीवन आहे. आम्ही जर असे तुसडेपणाने वागू लागलो, जर आम्ही मंडळीतील ऐक्यासाठी झटण्याच्या ऐवजी भांडत राहिलो, तर लोक वेगळ्या पद्धतीने आम्हाला घाबरतील, आमचं वेगळ्या पद्धतीचं भय निर्माण होईल आणि लोक आम्हाला बघून रस्ता बदलतील. तो मनुष्य भांडखोर आहे, त्याला सोडून जाऊया. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, तर ही जी तुम्ही आमच्याशी सहभागी व्हावे. आणि हे साक्षीचं जीवन जगणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मग त्याच्यानंतर आपण जे पाहतो ती म्हणजे सेवा. आणि ते एका गीतामध्ये म्हटलेलं आहे. गीत काय म्हणतं आहे, ह्याची दान देगा देवा, नित्य घड तुझी सेवा. आणि मग जर देवाच्या प्रीतीमध्ये आम्ही असू, त्याच्या शरीराचा भाग म्हणून जगत असू आणि साक्षीचं जीवन जगत असू, तर तुम्ही आणि मी जे करतो ती देवाची सेवा आहे. हेच दान आहे देवापासून. देवाच्या सेवेचं दान जे काही मी करतो ती देवाची सेवा आहे. तुझ्या प्रीत्यर्थ विचार घडो आचार उच्चार, सर्व काही माझं जे काम आहे, माझ्या हातातलं, मग माझा बिझनेस असो किंवा माझा व्यवसाय असो किंवा माझी नोकरी असो, ती काय आहे, सेवा आहे. इतक्या उदात्त अर्थानं मग डॉक्टरांची सेवा असेल, ब्रदर्सची सेवा असेल, सिस्टरची सेवा असेल, अनेक प्रकारची सेवा, ही सर्व सेवा आम्ही जेव्हा या ऐक्यासाठी झटून करतो किंवा साक्षीचं जीवन जगण्याच्याद्वारे करतो, त्यावेळेस तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये ही देवाची सेवा घडते. प्रभू करो आणि वचनांच्याद्वारे देवाचा पुत्र आमचा उद्धार प्रभू येशू ख्रिस्त याच्या जिवंत शरीरामध्ये ज्या उद्देशानं त्यानं तुम्हाला मला ठेवलेला आहे, तो उद्देश खूप चांगल्या प्रकारे आम्हाला समजावा आणि तो आचरणात यावा, यासाठी तो आपल्या अशक्तपणामध्ये आपली शक्ती आणि आपलं सामर्थ्य आम्हाला देऊ. अशा आपण देवाच्या चरणाजवळ प्रार्थना करूया. आपण प्रार्थना करूया. अनादी अनंत परमेश्वरा, दयेच्या आणि कृपेच्या सागरा, प्रभू आज आम्ही तुझे आभार मानतो. खरोखरच मंडळीचा पाया तू आहेस, मंडळीचा कळस सुद्धा तूच आहेस. आणि या तुझ्या दैवी यंत्रणेमध्ये, तुझ्या या पवित्र यंत्रणेमध्ये, डिव्हाइन इन्स्टिट्यूटमध्ये प्रभू तू आमचा समावेश करून घेतलेला आहेस. आम्ही पापी होतो, परंतु तुझ्या रक्ताने आम्हाला धुतलंस प्रभू, तू शुद्ध केलंस, पवित्र केलंस. आणि आम्ही तुझ्यामध्ये असलेल्या जे ऐक्य आहे, एकजीव आहे, एकजीव जगणं आहे, ते आमच्यामध्ये यावं आणि आम्ही तुझ्या ऐक्यासाठी झटावं, असा अनुग्रह, असा आशीर्वाद तू आम्हाला या संदेश वचनाच्याद्वारे दे. प्रभू आमचं जीवन हे साक्षीचं जीवन असावं. आम्ही तुला अगदी सहज स्वीकारलेलं नाही, परंतु प्रभू आम्ही सर्व गोष्टींची खात्री करून प्रभू आमचा अनुभव तुझ्यामधला दृढ झालेला आहे, याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. तुझे मनापासून आभार मानतो आणि तुझी उपकार स्तुती करतो. प्रभू आम्हाला सर्वांचं तू सहाय्य कर. इथं आलेल्या प्रत्येकाला, प्रत्येक सभासदाला, प्रत्येक लेकराला तुझा भरपूर आणि विपुल अशा प्रकारचा आशीर्वाद दे. येशू आमचा प्रभू याच्याद्वारे प्रार्थना आणि विनंती करतो, म्हणून तू ऐक. आमेन. बंधूंचे मिळणे मधुर हे, बंधूंचे मिळणे जरी देव पाहिजे इथेच, तरी तो भक्ता सापडणे. जरी देव पाहिजे इथेच, तरी तो भक्ता सापडणे. प्रेमळ ही
ह्या बंधु संगमे केले भुवन स्वर्गाचे ह्या बंधु संगमे केले भुवन स्वर्गाचे चरिते स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाऊ, तुझे जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर, तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकरी आम्हास दे. आम्ही जसे पापापासून सोडणार तसे आमचे आम्हास सोड, आणि आम्हास लक्ष नकोस, तर आम्हास वाईटापासून सोड, कारण की राज्य, सामर्थ्य आणि ही सर्व तुझीच आहे. आणि आता प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा सर्वांबरोबर आणि देवानं निवडलेल्या त्याच्या सर्व लहान थोर प्रियजनांबरोबर आता आणि सदा सर्व काळपर्यंत असो. आमेन.